जय जय राम कृष्ण हरे राम राम जय जय राम कृष्ण हरे जय जय जय. जे आता केलं जातंय आणि पुढे जमा होईल त्याला क्रियमान म्हणतात. आणि जमा असलेल्यापैकी आपण जे वापरायला काढलेलं आहे, आपल्या अकाउंटमध्ये पैसे असतात, जे जमा आहेत ते संचित, काही वापरायला काढलेलं असतात ते प्रारब्ध, आणि आता जे आपण कमवत आहोत आणि ते पुढे जमा करणार आहोत ते झालं क्रियमान. हे काय अशा प्रकारचं जे कर्म असतं ना, ते कर्म सुद्धा माणसाला परत संसाराला कारण ठरू शकतं. थोडं जरी कर्म अगा कर्मी जे उरावे सिद्धांत या ते तीच कृती फळावे फळा यावे आणि तया ते भोगावया यावे देहा पुन्हा त्याला चांगलं कर्म असलं तर चांगल्या देहाला, वाईट कर्म असलं तर वाईट देहाला, आणि दोन्ही सारखं असलं तर मनुष्य देहाला यावंच लागतं. आपल्याला नाही यायचं म्हटलं तर येणार नाही असं होत नाही. आपल्याला त्या प्रकृतीच्या बंधनातच राहून हे काम करावं लागतं, जोपर्यंत आपण बंधन तोडत नाही तोपर्यंत. आणि म्हणून संचित राहिलं तरी अडचण आहे, प्रारब्ध राहिलं तरी अडचण आहे, आणि क्रियमान राहिलं तरी अडचण आहे. तुम्ही बोलाल प्रारब्ध राहिलं प्रारब्ध तर राहणारच आहे, कारण नियमच आहे, शास्त्राने सांगितलेलं सिद्धांत आहे. प्रारब्ध कर्मणाम भोगादेव क्षयः अवश्यम भावी भावानां प्रतिकारो भवेदेति तदा दुःखाय न लिप्पेरन नल राम युधिष्ठिरः. नल राम युधिष्ठिर अशी मोठी मोठी उदाहरणं आहेत की त्यांना सुद्धा कर्म चुकलं नाही, प्रारब्ध भोगावंच लागलं, भोगूनच संपतं. आणि इथं तुम्ही सांगता प्रारब्ध पण तुटे, आणि प्रारब्ध तुटे असं कसा अर्थ करता, कुठे शब्द आहे प्रारब्ध? तर इथला भोग हा शब्द जो आहे हा प्रारब्ध वाचक आहे, संचित वाचक, क्रियमान वाचक, आणि भोग म्हणजेच प्रारब्ध वाचक. अशा प्रकारे तीनही प्रकारचं कर्म म्हणजे याला कर्मक्षय म्हणतात. की कर्मक्षयाची पाहती पहाट या नाम साधनेने होते. ऐसे विठोबाचे नाम, विठोबाचे म्हणजे देवाचे नाम आहे की नाही, उच्चारिता खंडे जन्म ही जन्म मरण परंपरा नाहीशी होते. काय सांगू का तुम्हाला, उशिरा सुरू झाल्यामुळं मी लवकर संपेन असं तुम्हाला बोललेलो, आणि आता बघितल्यानंतर लक्षात आलं की वेळ होऊन गेली, थांबलं पाहिजे आपण आता, अशी परिस्थिती आहे. पण मी आता बघितल्यामुळे माझ्या आता लक्षात आलं, एक 2-4 मिनिटातच थांबतो. मस्तपैकी सर्वांनी भजन, कोणाचं भजन करायचं? आता ज्याच्या नामाची महती आपण पाहिली त्या विठोबाचं, त्यांच्या पत्नी सहित आपल्याला भजन करायचं, म्हणजे आपल्या आई सहित आपल्याला भजन करायचं. विठोबा रखुमाई भजन सर्वांनी व्यवस्थितपणे जर केलं तर अगदी 2-4 मिनिटांमध्ये सेवा आटोपतो. भजन जर चांगलं झालं नाही तर माझ्याकडे अजून 3-4 चरणं आहेत, ती चरणं मी मुद्दाम अर्थ सांगेन आणि हो द्या वेळ, पण मला परत तारीख भेटण्याची अपेक्षा नसते. आता नाही असं नाही, कधीच नसते. त्यामुळे भजन व्यवस्थित करा, अगदी 2 मिनिटात आटोपतो. ठीक आहे, सर्वांनी करायचं, शेवटच्या मावशी ताईपर्यंत सर्वांनी बरं. विठोबा रखुमाई जय जय विठोबा ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म. काय या भगवंताचं नाम असं आहे की जन्म मरण परंपरेला सुद्धा बाधित करून टाकतं, जन्म मरण परंपरेला खंडित करून टाकतं. सांगू का तुम्हाला, मी मगाशी एक शब्द धावता वापरला की ब्रह्मादिकांनाही पार
जाता येण्यासारखा जो नाही, ब्रह्मादिका पार मुल्लंघवे सामर्थ्य, असा हा संसार रूपी समुद्र. परंतु इथे त्याला रोग म्हणून तुकोबाराय सांगतात की त्याचं खंडन मात्र या नामचिंतनाने करता येऊ शकतं. सांगू का तुम्हाला, नाम या शब्दातच त्याचा अर्थ दडलेला आहे. तेवढे 2-3 अर्थ जे सुचतील ते सांगतो आणि सेवेला पूर्णविराम देतो. नाम म्हणजे काय, तर न अधिक अम. न म्हणजे नाही आणि अम म्हणजे दोष. ज्याचं सेवन केल्यानंतर, जे घेतल्यानंतर, जे जपल्यानंतर दोष शिल्लक राहत नाही त्याला म्हणतात नाम. एक. दुसरं, संतांची वचनं फार आहेत त्याला. दोषा झाली घेगे मारी, पाप पळाले जळाले, पाप शिल्लक राहत नाही. न म्हणजे नाही आणि अम म्हणजे पाप. तिसरं, न म्हणजे नाही आणि अम म्हणजे अपूर्णता. जे घेतल्यानंतर, जे सेवन केल्यानंतर, जे जपल्यानंतर व्यक्तीच्या जीवनामध्ये अपूर्णता राहत नाही. तो परिपूर्ण स्वरूप परमात्म्याच्या साक्षात्कारापर्यंत पोहोचतो. परिपूर्ण परमात्म्याची अनुभूती त्याला येते आणि जीवनामध्ये आनंद, एक आनंद. अवघाची संसार सुखाचा करील किंवा अवघे चित्र लोक आनंदाची आता, ही स्थिती ज्याच्यामुळे प्राप्त होते असं जे त्याला म्हणतात नाम. पुढे न म्हणजे नाही आणि अम शब्दाचा अर्थ होतो संसार, की जे संसारालाच नाहीस करून टाकतं आणि केवळ त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये जो नामस्मरण करणारा असतो त्याच्या जीवनामध्ये परमार्थ एक परमार्थ शिल्लक राहतो, त्याला म्हणतात नाम. नामाचा जर विचार केला तर न म्हणजे नाही आणि अम म्हणजे अपरिपक्वता किंवा पुनरावृत्ती. आणि ती पुनरावृत्ती सगळीच्या सगळी ज्याच्यामुळे नाहीशी होते त्याला म्हणतात नाम. ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म. जन्मच जर पुन्हा झाला नाही तर पुन्हा मरण आपल्याला येऊ शकत नाही. अशी जन्म मरण परंपरा खंडित होते आणि अन्यथा आपलं कर्म, आपली वासना, आपलं पाप पुण्य, पाप किंवा पुण्य राहिलं तरी सुद्धा, कारण तुकोबाराय असं बोलत नाही आम्ही पाप अंगाला लागू देत नाही. लागू नेदू पाप पुण्य का, पापही लागू देत नाही आणि पुण्यही लागू देत नाही. कारण पुण्य राहिलं तरी सुद्धा पुन्हा जन्माला यावं लागू शकतं. वासनेमुळं जडभरतांचं उदाहरण आहे, अशी अनेक उदाहरणं आहेत. कर्मामुळं तुमचं आमची उदाहरणं ही तीच आहेत ना. आपलं कर्म आहे म्हणून आपल्याला यावं लागतं. अशा प्रकारे कर्म, वासना, पाप, पुण्य या सगळ्याचा छेद करून माणसाला मुक्त, माणसाला मोकळं करणारी जी साधना आहे याचं नाव आहे नाम. पुढे सांगतात वसून शके पाप. तोच अर्थ दिसला की जाय त्रिविध तो ताप. पापही राहत नाही, तापही राहत नाही, म्हणजे पापच नाही त्यामुळे तापच नाही. अशा प्रकारचं हे साधन आहे. ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म. मला सांगू, त्या संसार चक्रामध्ये माणूस प्रत्येक जण जो अडकलाय त्याचं कारण काय, परमात्म्याने लावलेली जी मायाशक्ती जगत नियंत्रणा करता, तर ती मायाशक्ती काय करते, ज्याच्या त्याच्या कर्मानुसार ज्याला त्याला त्या चक्रामध्ये टाकत असते. आणि त्या चक्रामधून सुटण्याकरता काय केलं पाहिजे, त्या मायेपासून आपली सुटका करून घेतली पाहिजे. पण घडतं असं की ती माया कोणाकडूनही तशी मॅनेज होत नाही. तिला काहीतरी आमिष दिलं म्हणजे ती ऐकते असं काही नाही. पण जर का परमात्म्याचं नामचिंतन केलं तर ती माया सुद्धा वश होऊ शकते आणि त्यामुळे तिच्यामुळं आपल्याला कुठल्याही बंधनात पडावं लागत नाही. अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे माया होय दासी लागे माया. ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म. या नामचिंतनासंबंधी जे काही चिंतन केलं, मला माहिती आहे माझ्याकडे काय अधिकार नाही, माझ्याकडं मोठं पढे ना वाची ना सेवाई जाणे स्वामीची, हे की नाही. ऐसी या मज ग्रंथाची की योग्यता असेल ज्ञानोबरांनी म्हणावं. ते ग्रंथासंबंधी म्हणतात, मी सांगेन की लोकोपदेशाची माझ्याकडे कुठं पात्रता आहे, परंतु तरी सुद्धा पूजनीय हरिभक्तीपरायण गुरुबंधू रवींद्र महाराज यांच्या प्रेमाखातीर आणि त्यांच्या सांगण्यावरून आपल्या सर्वांचं दर्शनाचा योग आणि म्हणून त्यांचीच ऋण व्यक्त करतो, हे की नाही. खरं पाहिलं तर हा जो उत्सव तुम्ही करताना, ह्या उत्सवामध्ये बऱ्याचशा विशेष गोष्टी मला दिसल्या. त्यातली एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगू का, इथे लहान मुलांची एक फळी दिसते. टाळकऱ्यांमध्ये बरेचसे, आता ते दोघे आहेत, हे दोघे आहेत,
इकडे काही 2-4 आहेत तिथं ऐकायला पण मागे बसले, आता गेले वाटतं ते आहेत. तर अशी जी मंडळी इकडे ती छोटी मुलगी दिसते, ही गोष्ट जमेची बाजू आहे ध्यानात. नाही तर हा वर्गच डायरेक्ट वजा झालाय कीर्तनातून आले, पण ते आहेत वाजवण्याकरता इथे पण हे तरुण आहेत. म्हणजे ह्या गोष्टी जमेच्या बाजू आहेत. वृद्धांचं मार्गदर्शन आणि तरुणांचा सहभाग हे कार्याच्या भावी उत्कर्षाचं द्योतक आहे. आणि त्यामुळं ही गोष्ट चांगली. आणखीन जास्तीत जास्त आपली मुलं आपण उभी केली पाहिजे इथं. आणा त्यांना मस्त गणवेश आणा, आहे की नाही. चांगलं धोतर आणून द्या, एखादा सगळा नेहरू शिवा, आणि त्या माध्यमातून काय होईल, ती मुलं आज इथं जर उभी राहिली तर उद्या सकाळी आपला कार्यक्रम कोणाच्या तरी आधाराने उभं ठेवण्याची आवश्यकता पडणार नाही. कार्यक्रम पण उभा राहील. ही पिढी जर उभी राहिली तर कार्यक्रम उत्सव आपला उभा राहील. आणि त्याकरता ही जी गोष्ट विशेष आहे. आणि तुमचं भाग्य आहे की सद्गुरू जोग महाराजांच्या परंपरेतले हरिभक्तीपरायण रवींद्र महाराजांसारखी व्यक्ती तुमच्या हातात आहे. हातात आहे म्हणजे तुम्ही त्यांना हातात नका घेऊ, तुम्ही त्यांच्या हातात सूत्र द्या आणि तुम्ही सगळे त्यांच्या मार्गदर्शनाखाली चाला. जेणेकरून काय होईल, सद्गुरू जोग महाराजांची जी काही तत्व आहेत, साधू संतांची जी आळंदीची तत्व आहेत, ती आपल्याला या ठिकाणी कार्यक्रमाच्या माध्यमातून उभी करता येतील. आणि ही जर आपल्या समाजापर्यंत पोहोचली तर आपल्या समाजाचं वाईट कधीच होऊ शकत नाही. पुनश्च एकदा छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मरण करतो. सर्वांनी जय घोष महाराजांचा करायचा. रामकृष्ण हरी नामाचं फक्त 3दा उच्चारण करायचं आणि थांबायचं. पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. सर्वांनी बोला रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. ज्ञानेश्वर माऊली. माझ्यावर जो उशीर झाला त्याबद्दल आपली सर्वांची क्षमा मागतो. कारण की पहिला दिवस म्हटलं तर उलट अजून वेळेच्या अगोदर पूर्ण सुरू व्हायला पाहिजे होतं, पण मी सुद्धा मुद्दाम उशीर केला नाही. कार्यक्रम सगळीकडे चौकात होती, त्यामुळे येणं शक्य झालं नाही. माफी मागतो आणि या ठिकाणी थांबतो. विठ्ठल माऊली ज्ञानेश्वर महाराज